हाय हॅलो नमस्कार. मिरची करिअर मंत्राच्या नव्या कोऱ्या चकचकीत एपिसोडमध्ये मी आर.जे. भूषण तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय. तुम्हाला तुमच्या करिअरचा मंत्र हवा असेल ना, तर तुम्हाला मिरची करिअर मंत्र नक्की ऐकायला हवा हे लक्षात ठेवा. आणि पुन्हा एकदा आपल्याबरोबर आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके, आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणारे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे सर. सर नमस्कार. नमस्कार. कसे आहात सर? छान. तुमचे मागच्या वर्षीचे जे मंत्र आहेत करिअरचे, त्यामुळे आमचं सगळ्यांचं करिअर खूप छान घडतंय असं आम्हाला वाटतं. त्यामुळे आणखीन काही मंत्र तुमच्याकडून ऐकून घेण्याकरता पुन्हा एकदा या एपिसोडमध्ये आम्ही तुम्हाला इन्व्हाइट केलंय. हो, धन्यवाद. एक खूप वेगळा विषय मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. मी असं ऐकलंय बरं का, माझ्या आजोबांकडून किंवा त्या सिनियर लोकांकडून. पूर्वी म्हणे असं होतं की जर एखाद्या BA किंवा BCom झालेल्या माणसाला पत्र पाठवायचं असेल ना, तर त्या तालुक्यामध्ये तो एखादाच असायचा आणि पत्रावरती BA किंवा BCom लिहिलं तर ते पत्र त्याच्यापर्यंत पोचायचं. आणि नंतर विनोदाने असं म्हटलं जायला लागलं की आता परिस्थिती अशी आहे, गर्दीत खडा मारला तर BA किंवा BCom माणसालाच लागेल, इतके BA आणि BCom झालेले आहेत. पण तरी सुद्धा हे कोर्स अजून सुद्धा सुरू आहेत. ते नेमके का सुरू आहेत आणि त्याचा काय उपयोग आहे हे आपण जाणून घेणार आहोत. सर मला खरं या विषयावर तुमच्याकडे यायचं आहे. मला सांगा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधून BA आणि BCom या डिग्री हजारो लाखो विद्यार्थ्यांनी घेतल्या आहेत. आत्ता सुद्धा काळाचा विचार करता हे का महत्वाचं आहे? असं आहे भूषण की ही सगळी जी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे जे विद्यार्थी आहेत, हो, हे कुठे ना कुठे आपल्या व्यवसायात नोकरीत असतात. काही गृहिणी आहेत, वेगवेगळ्या ज्यांना काही ना काही कारणामुळे त्यांचं BA BCom किंवा त्यांचं पदवी हे पूर्ण झालेलं नसतं. खरं तर हे विद्यापीठ त्यांच्यासाठी आहे आणि त्यामुळे त्यांनी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणं आणि त्यांचं राहिलेलं पदवी मिळवण्याचं स्वप्न पूर्ण करणं हे याच्यासाठी तर खरं तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ काम करत आहे. क्या बात आहे. सर आपण असा विचार केला की BA आणि BComचा आपण जनरली विचार केला तर या दोन्हीमध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीने आपल्याला हे शिक्षण आपल्याकडे घेता येतं? साधारण असा समज आहे की BA आणि BComची संख्या खूप झालेली आहे आणि त्यांना आता काही संधी नाही. परंतु यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ज्या विद्यार्थ्यांना आपण इथे पदवी किंवा पदव्युत्तर पदवी करण्याची संधी देतो तो वर्गच पूर्णपणे वेगळा आहे. ते इन सर्व्हिस असतात. त्यांना आपल्याला काय करायचं आहे, पदवी होऊन किंवा पदव्युत्तर पदवी घेऊन उच्च पदाला जायचं आहे, बरोबर, नव्या क्षेत्रामध्ये जायचं आहे आणि त्या अशा प्रकारच्याच विद्यार्थ्यांची संख्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये जास्त आहे. एखादी मुलगी आहे, ती लग्न करून गेली, तिचं उच्च शिक्षण थांबलं असेल तर ती पुन्हा BA BCom करायला येते. बरोबर आहे. नोकरी लागताना कुटुंबाची जबाबदारी आहे, ते पुन्हा 1 वर्ष थांबले, 2 वर्ष थांबले तर ते पुन्हा येतात. खरं तर यांच्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे BA BCom ची डिग्री घेऊन येतं. त्यामुळं असं आहे की आपल्याला असं वाटतं की यांची संख्या जरी जास्त असली तरीसुद्धा प्रत्येकाचं ज्याचं पदवी होण्याचं स्वप्नच पूर्ण करण्याच्या दृष्टीने ते BA BCom यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं स्वीकारतात आणि मोठ्या संख्येने ते या विद्यापीठामध्ये प्रवेश घेतात आणि आपल्या करिअरच्या पुढच्या टप्प्याच्या नव्या वाटा ते शोधतात आणि त्याच्यासाठी पदवी मिळवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तो एक टप्पा पूर्ण होतो आणि त्यांच्यासाठी अनेक वाटा त्यासाठी खोल्या होतात. पुढच्या मला वाटतं MPSC UPSC करणारे पण बरेच आपल्याकडे MPSC UPSC करणारे आहेत, BEd करून शिक्षक होणारे आहेत, लायब्ररी सायन्स करून लायब्ररियन होणारे आहेत, MHW करून म्हणजे BHW MHW सारखे सोशल वर्कचे सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्सेस आहेत आणि त्याचबरोबर पत्रकारितेचा कोर्स आहे, जर्नलिझमचा. या अनेक क्षेत्रांमध्ये आपण जर पाहिलं असेल की आपल्याला असं वाटतं की पारंपरिक, आता साधा विषय जरी आपण घेतला की BA हिस्ट्री करून मला काय मिळणार आहे, परंतु आपण जर पाहिलं असेल की आता ज्या आपल्या अनेक आर्किओलॉजिकल साईट्स आहेत, तेथे गाईड मिळत नाही आहेत,
त्याच्यानंतर एखाद्या ठिकाणाचा इतिहास आपल्याला जाणून घ्यायचा असेल, त्याचे अभ्यासक मिळत नाही आहेत. तर अशा ठिकाणी यांना नव्यानं खूप मोठी संधी आता प्राप्त झालेली उपलब्धी मोठी आहे. उपलब्ध मोठी झाली. एक प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो म्हणून तो प्रश्न की याचा क्रायटेरिया ॲडमिशनसाठीचा काय आहे? म्हणजे ज्याला BA ला ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा BCom ला घ्यायचं असेल तर काय? असं आहे की BA ला घ्यायचा असेल तर तो 12वी आर्ट्स असला पाहिजे किंवा कोणत्याही शाखेतला चालतो. सायन्समधला असला तरी चालेल, कॉमर्समधला असला तरी चालेल. परंतु मग जर तो पॉलिटेक्निक करून आला असेल तरी सुद्धा त्याला ते 12वी इक्विव्हॅलंट असणार, 12वीच्या समकक्ष असतो तो धरूनही त्याला आपण प्रवेश देऊ शकतो. प्रवेश देतो. तर अशा प्रकारे त्यांना साधारणपणे 12वी समकक्ष असणारे कोणताही कोर्स केला तरी तो त्याला पदवीला तो प्रवेशास पात्र होतो. याकरता काही प्रवेशसाठी काही परीक्षा द्यावी लागते अशी काही हे नाही, पूर्वी होती, आता काही गरज नाहीये. आता जो येईल त्याला आपण प्रवेश देतो, कारण या विद्यापीठाचं मुळातच नाव आहे मुक्त. इथे आरक्षण नाही. जो येईल त्याला प्रवेश आहे, मुक्तपणे प्रवेश आहे आणि तोच या विद्यापीठाचं वैशिष्ट्य आहे. सर, हे खरं आपल्या चर्चा आणि गप्पा सुरू आहेत, पण एक वेगळा प्रश्न काय असतं की शिकवणारा जो शिक्षक आहे ना तो नेहमी आपल्या लक्षात राहतो. आणि तुमच्याशी गप्पा मारताना हा एक मोह मला आवरत नाहीये की तुमचे असे कुठले शिक्षक होते ज्यांनी तुम्हाला शिकवलं आणि त्यांच्याकडून तुम्हाला खूप छान मार्गदर्शन मिळालं आणि ते लक्षात राहून गेले. एखादं नाव असं येते समोर? प्रत्येक टप्प्यात शिक्षक आहेत. प्राथमिक स्तरावरचे शिक्षक आहेत, माध्यमिक मधले आहेत. आता प्राथमिक शाळेमध्ये मी ज्या वेळेला गेलो त्यावेळेला मी शाळेत बसायचो नाही, वर्गात बसायचो नाही, रडायचो. साधारणपणे आता ही जी गोष्ट आहे ही आहे 60च्या दशकातली. आणि त्यावेळेला मग माझ्या त्या शहाणे नावाचे शिक्षक होते. मला अजूनही त्यांचा ते टोपी आणि पेहराव त्यांचा समोर लक्षात येतो. आणि वडिलांनी त्यांना सांगितलं हा वर्गात बसेल असं काहीतरी करा. मग मला त्यांनी जवळ बोलवलं आणि त्यांनी असं विचारलं की तुला काय आवडतं? तर मी त्यांना म्हणलं मला गाय आवडते. काय आवडतं? गाय आवडते. पण त्यांनी काय केलं, वर्गातल्या जो फळा आहे त्याच्या कोपऱ्यात एक गाय काढली आणि मला सांगितलं हे बघा आता ही तुझी गाय, आता तू हिला सांभाळायचं, हिच्याकडे लक्ष द्यायचं. आणि ती गायीकडे बघून म्हणजे माझी जी आवड आहे ती त्यांनी काढली आणि त्या गायीकडे बघून मी वर्गात बसायला लागलो. अगदी माझ्या जीवनात ते सत्य असणारी, अनुभवावर असणारी गोष्ट आहे. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की जर शिकणाराची आवड जर शिक्षकांनी जाणून घेतली आणि ती जर शिकण्यासाठी जोडली तर तिथे तो शिकणारा प्रकारे शिकला, त्याचं नातं एका बंध निर्माण होतं त्याचं. क्या बात आहे सर. हा उदाहरण तुम्ही खूप छान सांगितलं. मगाशी माझ्या डोक्यात एक आलं होतं, म्हटलं ते तुम्हाला विचारूयात की एक समजून असं घ्यायचं होतं, मला जाणून असं घ्यायचं होतं, हे BA BCom जे करायचं आहे हे करत असताना त्याचा जो अभ्यासक्रम आहे सो तो ऑनलाईन आपल्याकडे उपलब्ध आहे की प्रत्यक्ष शिक्षण वर्गामध्ये जावं लागतं? शनिवार रविवार तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं, याचं कसं आहे स्ट्रक्चर? याचं असं आहे की तो प्रवेश ऑनलाईन घेतो. विद्यापीठाची जी अधिकृत वेबसाईट आहे www.yshimi.ec.in याच्यावर गेलं की ॲडमिशनवर क्लिक केलं की त्याला BA BCom असे तिथे सगळे पर्याय उपलब्ध आहेत. तर त्यात तो क्लिक करून तो आपला प्रवेश प्रक्रिया पूर्ण करू शकतो. नंतर एकदा का प्रवेश प्रक्रिया त्याची पूर्ण झाली की त्याला आपलं जो विषय निवडलाय त्याची त्याला अभ्यास साहित्य त्याला उपलब्ध करून दिलं जातं त्याच्या अभ्यास केंद्रावर. आणि मग ती पुस्तकं घेऊन जातो, तो अभ्यास करतो. शनिवार रविवारी प्रश्नांचे उत्तर, त्याच्या शंका आणि प्रश्नांची उत्तर तिथे तसे आपले व्याख्यानं होतात, समंत्रणं होतात. त्याला आपण काउन्सिलिंग काही म्हणू. अशा प्रकारचं त्याचं ते शनिवार रविवार चालतं आणि याच्यातून तो शिकत शेवटी परीक्षा देतो. हा त्यातला भाग आहे. आता नव्यानं आपण ऑनलाईनचे पदवी आणि पदव्युत्तरचे सुरू करत आहोत, पण आता सध्या मात्र दूरशिक्षणामधून त्यांना उपलब्ध आहेत. म्हणजे मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही जे सांगितलं की ती व्यवस्था पुढे आपल्याकडे येणार आहे, ऑनलाईन सुद्धा हा अभ्यासक्रम आपल्याला भविष्यात शिकता येईल. तो खरं काळ सगळा असा होता की तेव्हा BA झालं, BCom झालं म्हणजे आता तुमचं करिअर पुढे मार्गी लागणार. आता सगळा काळ बदललाय. मला एक सांगा की आत्ताच्या मुलांनी पुढे AIचं सुद्धा सगळं युग येऊ घातलेलं आहे. या सगळ्या गोष्टीकडे सगळ्या विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे बघायला हवं? कारण काय झालंय, हल्ली ती भीती म्हणून पण बघितलं जात आहे आणि चॅलेंज म्हणून पण बघितलं जात आहे. भीती म्हणून बघावं, चॅलेंज म्हणून बघावं की संधी म्हणून बघावं? ही फार मोठी संधी आहे. कसं आहे की आपल्याला
आपण साधं उदाहरण घेऊ की मी BA करतो, म्हणजे काय करतो मी, तर माझा त्या विषयात ज्ञानस्तर उंचावतो. त्यानंतर मला काही कौशल्य येतात. उदाहरणार्थ की सोपं, आपल्याला कौशल्य म्हणजे असं वाटतं की मी काहीतरी करतो, पण विचार करण्याचंही कौशल्य आहे, विश्लेषण करण्याचं आहे, टीकात्मक करण्याचं आहे, त्यानंतर चांगलं वाईट समजण्याचं आहे. अशा अनेक गोष्टी त्या आपण BA करताना किंवा BCom करताना, पदवी घेताना आपण तिथे घेत असतो. आपलं स्वतःचं भाषिक कौशल्य चांगलं होतं, आपल्याला सादरीकरण जमायला लागतं. हे सगळंच करता करता मग आपण जर त्याच्याबरोबरीनं, आता पूर्वी असा ट्रेन होता की मला चांगलं संगणक चालवता आला किंवा टायपिंग करता आलं, तर मला त्याच्याबरोबरीनं मग बरेच मुलं 40 आणि 60 ती काय टायपिंगचा स्पीड असतो, 60 गणित, इंग्रजी आणि मराठी याच्या टायपिंगला त्या जातात. पूर्वी स्टेनोग्राफी असायची, परंतु ती आता आउटडेटेड झालेली आहे. त्याच्याऐवजी आता भूषण ज्याचा उल्लेख झाला AI चे वेगवेगळे टूल जर त्यांना माहिती असतील तर हेच सगळे कामं मशीन करून देतं. पण ते कसं करून देतं, प्रॉम्प्ट कसा द्यायचा त्याला, मला जे पाहिजे तसं त्याच्याकडून ईमेल लिहून कसा घ्यायचा, पत्र कसं लिहून घ्यायचं, आलेल्या ईमेलला उत्तर मला द्यायचं असेल तर त्याच्याकडून कसं घ्यायचं, त्यासाठी मला कोणतं टूल वापरलं पाहिजे, AI ही संधी आहे. आपलं काम एखादा ईमेल किंवा एखादं पत्र तयार करायला जर मला काही तास लागत असतील किंवा वेळ लागत असेल, त्याच्या अगदी मी म्हणतो की एखादं पत्र टाईप करायचं असेल त्याच्यापेक्षाही कमी वेळेमध्ये तो घंटो का मिनिटो मे म्हणतात ना, तशा प्रकारचं ते आहे. परंतु त्यातलं ते वापरायचं कसं, प्रॉम्प्ट कसे द्यायचे, चॅटबोट म्हणजे कसा, त्याचा कसा निर्माण करायचा, यातली जे तंत्र आहे ते त्यांनी अवगत करणं गरजेचं आहे. आणि ते फार अवघड आहे असं काही नाही, ते फार रॉकेट आहे असं काही नाही. जो चांगल्या प्रकारचा पदवीधर आहे त्याला ते नक्की अवगत होतं, अगदी सहजपणे ते करता येऊ शकतं. नाही, या निमित्ताने खरं मला हेच म्हणायचं आहे की आपण BA केलेलं असेल, BCom केलेलं असेल, पण त्यासोबत आपण जर AI ची जोड केली, म्हणजे पूर्वी तुम्हाला आठवत असेल तर खूप भीती होती जेव्हा साधारणपणे 90च्या दशकामध्ये कम्प्युटर्स आले तेव्हा जॉब जाणार असं सगळ्यांनी खूप मोठा आरडाओरडा केला. थोडे जॉब गेले, पण निर्मिती जॉबची त्यापेक्षा जास्त होती आणि AI च्या काळातही असं होईल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. मला आणखीन एक महत्त्वाचं तुमच्याशी जी चर्चा करायची की आता आपण BA आणि BCom याबद्दल बोललो आणि तुम्ही सांगितलं की भूषण MPSC करता येतं, UPSC करता येतं, वकिली त्याच्यानंतर करता येते. आपल्याकडे अशी शेकडो उदाहरणं असतील, पण या निमित्ताने जर खरंच आपल्याकडून BA BCom कडून करिअरची एक वेगळी संधी त्यांनी उपलब्ध करून दिली किंवा उपलब्ध स्वतःसाठी केली, अशी काही उदाहरणं या निमित्ताने जर सांगायची असतील तर काय सांगाल? YCME अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी आपलं स्वतःचं करिअर म्हणजे जे काही व्यवसाय आहे, नोकरी आहे, ते सांभाळता ते ग्रॅज्युएट झाले, पदवी झाली, त्यानंतर त्यांनी MPSC UPSC केली आणि आजही ते IAS IPS स्तरावर आहेत. त्यातलं जे झारखंडमध्ये नावाजलेले IAS अधिकारी आहेत ते म्हणजे रमेश घोलप म्हणून आहेत. ते आपले विद्यार्थी आहेत, इथं याच विद्यापीठातून ते BA झाले आणि त्यांनी UPSC क्रॅक केली. क्या बात है. दुसरं अत्यंत एक आश्चर्य वाटेल असं उदाहरण आहे ते म्हणजे एक हरेश दळवी नावाचे मुंबईतले, ते BSc करता त्यांना ती BSc पूर्ण करताना आली कौटुंबिक जबाबदारी. मग त्यांनी लगेचच त्यांना पर्याय कळाला, YCMEचा BA त्यांनी केला. तो BA पूर्ण केल्यानंतर त्यांनी TISS मधून, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्कचा PG केलं आणि इंडियाना युनिव्हर्सिटीमधून इंडियाना पोलीसमधून त्यांनी त्यांची PhD पूर्ण केली, स्कॉलर पूर्ण केली आणि आता ते स्टेट व्हॅली युनिव्हर्सिटीमध्ये सोशल वर्कचे प्रोफेसर आहेत. आता ही संधी जर YCME BSc गेल्यानंतर दुसरी संधी उपलब्ध झाली नसती तर त्यांना हे पुढचे सगळे जे दालनं आहेत ती त्यांना खुले होण्यामध्ये अडचणी आल्या असत्या. पण त्यांना इकडे BA होता आलं, MSW करता आलं, त्याच्यातून त्यांना इंडियाना पोलीस युनिव्हर्सिटी स्कॉलर म्हणून जाता आलं, स्कॉलरशिप मिळाली, ती करता आली आणि आज ते USA मध्ये प्रोफेसर आहेत MSWचे. म्हणजे इतकं करिअर या YCMEतल्या पदवीधरांना जर तुमच्यामध्ये तशी धमक असेल, सातत्य असेल,
ध्येय गाठण्यासाठीचा आपला आपला जो एक हिया असेल, इच्छाशक्ती म्हणूया इच्छाशक्ती असेल, तर नक्की याच्यामध्ये आपण म्हणतो BA-BCom, पण त्यातून आपल्याला खूप मोठं मोठ्या career. संधी आहेत. मुलींसाठी तर हे खूपच चांगलं आहे. BCom केला, टॅली केलं, टॅली केल्यानंतर त्यांना एखाद्या अकाउंट्स ऑफिसमध्ये, हो. डिपार्टमेंटमध्ये, आणि याची आजही चांगल्या अकाउंटंटची, चांगला टॅली गरज आहे. असणाऱ्याची वानवा आहे, अगदी खरं आहे, गरज अगदी आहे, खरं आहे, अगदी खरं आहे. त्याला डिमांड आहे. आणि जसा जसा अनुभव येईल त्याच्यानंतर ते पुन्हा पुन्हा पुढे जाते. तर तुम्ही आता म्हणालात की एकीकडे IAS ऑफिसर आपल्या हो. इथून घडलेले आहेत आणि बाहेरच्या देशांमध्ये लोक इथून गेलेली आहेत. तुम्ही जेव्हा कुलगुरू म्हणून एवढ्या भारतभर फिरता, बाहेरच्या देशामध्ये फिरता, ही लोक भेटतात का हो तुम्हाला? आणि काय त्यांची प्रतिक्रिया असते की अरे आपल्या असं आहे. विद्यापीठाचे कुलगुरू भेटले? मला तर वेगळाच अनुभव आहे, सांगतो. बरं. मी इथे कुलगुरू म्हणून आल्यानंतर विद्यापीठाची जी कुलगुरूंची जी गाडी होती त्याच्यावर महाराष्ट्र शासन लिहिलेलं होतं. बरं. मी ते नाव काढायला लावलं आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ असं काचेवर लिहायला त्याच्यावर लावलं. लिहिलं. बरं. विद्यापीठाची वेबसाईट त्याच्यावर टाकली बरं. आणि तेथे ती गाडी लांबून पाहिली तर कितीतरी मुंबईमध्ये प्रवास करताना किंवा रस्त्याने प्रवास आणखी करताना कुठे, हो. हे पोलीस अधिकारी सुद्धा धावत पळत येतात. मला सुरुवातीला वाटलं आपलं काही सिग्नल तुटलाय का, परंतु ते यायचे, नमस्कार करायचे. सर तुमच्या या यशवंतराव चव्हाण मधून मी ग्रॅज्युएट झालो क्या बात. आणि त्याच्यानंतर मी PSI झालो, मी डेप्युटी SP झालो, अशा प्रकारचे ते सांगतात. म्हणजे रस्त्यातच भेटतात ते आणि धावत येऊन सांगतात सिग्नलला. क्या बात. म्हणजे इतका आणि त्यावेळेला खूप मोठा आनंद मिळतो. काही तर असं आहे की BA झाला मी करता करता एक जण परभणीवर धडपडत आला आणि मला पेढे दिले. मला कशाचे पेढे? सर मी आपल्याकडून आपल्या विद्यापीठाचा पदवीधर झालो 3 वर्षापूर्वी. म्हणलं बा आत्ता पेढे का देतो? आता त्याच्यामुळे मला प्रमोशन मिळालं. क्या बात आहे. ओके. तर हा मी आता त्या म्युन्सिपाल्टीमध्ये होतो, या महानगरपालिकेमध्ये परभणीच्या, आणि तिथे मला आता प्रमोशन मिळालं त्याच्यावरचं. ही सगळी जी दालनं ओपन होतात तर ती दालनं ज्या वेळेला या विद्यापीठानं त्यांना दैनंदिन कामकाज सांभाळता, रेग्युलर करताना येणाऱ्या अडचणीवर मात करून त्यांनी ते केलेलं आहे. आता आपलं चांगलं उदाहरण घ्यायचं असेल तर आपल्या ज्या कविता राऊत आहेत धावपटू, त्यांना त्यांचं क्रीडाचं करिअर होतं, घर होतं, स्वतःच होतं, पण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून त्यांनी त्यांची पदव्युत्तर पूर्ण केली आणि आज त्या उत्तम आपलं करिअर सरकारी नोकरीमध्ये आहे. केवढी मोठी उपलब्धी. म्हणजे खरं म्हणायचं तर बऱ्याच वेळेस असं असतं की एखाद्या ठिकाणी प्रमोशनसाठी एखादी डिग्री आवश्यक असते. मी सुरुवातीला माझ्या 10वी-12वीच्या बेसवरती एखादा व्यक्ती लागलेला असतो, सो त्यांच्याकरता ही खूप मोठी उपलब्धी आहे, अत्यंत मोठी आहे. त्याच्याप्रमाणे दुसरी एक आमच्याकडचं जे उदाहरण सांगतो तर ते असं आहे की साधारणपणे 92 साली शहा आहेत. बरं. त्यांच्याकडून एक गुन्हा घडला, त्यामुळे त्यांना सजा झाली. अरे बापरे. ते जेलमध्ये गेले. ते आजही, आणि त्यानंतर त्यांनी विद्यापीठाचं जेलमध्ये असताना BA पूर्ण केलं आणि ते BA पूर्ण केल्यानंतर त्यांनी त्यांची सजा संपली, बाहेर आले, त्यांनी LLB केली आणि आज नाशिकच्याच कोर्टामध्ये ते वकील म्हणून प्रॅक्टिस करतायत. केवढी मोठी गोष्ट आहे. म्हणजे सामाजिक परिवर्तनामध्ये सुद्धा म्हणजे एक किती बदल आहे की गुन्हा घडल्यानंतर कैदी होणं आणि त्याच्यातून पुन्हा शिक्षण घेऊन आपण वकिलीचा व्यवसाय करणं, इतकं परिवर्तन कोणामध्ये घडू शकत असेल, त्याचसाठी तर वायसीएमयूनी अशा संधी दिली. मागे मी असं ऐकलं होतं की ह्या सगळ्या हे जे सगळे गुन्हेगार आहेत यांच्याकरता पण आपण काहीतरी वेगळा इनिशिएटिव्ह घेतला होता. हा, ज्यांना सजा झालेली आहे, आता सध्या आज रोजी आपल्याकडं 8,000 जे कैदी आहेत ते वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या जेलमध्ये आपलं केंद्र असतं आणि तिथे आपली पदवी पूर्ण करत आहेत. 8,000 संख्या आहे. आत्ता जो आपला 4 फेब्रुवारीला पदवी प्रदान समारंभ झाला त्याच्यामध्ये 40 कैद्यांना आपण पदवी दिलेल्या आहेत. बापरे. पदवी दिलेल्या आहे. सर, एखादा असं ज्यांनी आपल्याकडून पदवी घेतली आणि मग त्याचं करिअर झालं किंवा त्याचं आयुष्य बदललं, असं कधी कैदी येऊन भेटला एखादा?
कधी हो. गप्पा मारल्या तुमच्याशी? नाही, मला स्वतःला ज्या वेळेला मी पुण्याच्या जेलमध्ये गेलो होतो, तिथे येरवडा जेलमध्ये, त्यामध्ये त्यांची संख्या खूप भेटली मला. बरं. आणि काय प्रतिक्रिया, म्हणजे काय भावना व्यक्त केल्या त्यांनी? आता उत्तम भाषण केलं त्यांनी. यशवंतराव चव्हाण विषयी भरभरून बोलले. त्यांच्या अधिकाऱ्यांचे जे तुरुंग अधीक्षक होते त्यांच्या समोर त्यांनी भरभरून भाषण केलं आणि त्यांनी ती आपल्या असणाऱ्या पुस्तकांचं कौतुक केलं. ही संधी दिल्याबद्दल विद्यापीठाचा आभार मानले त्यांनी. आणि त्यांच्या चेहऱ्यावर तो एक वेगळा आनंद होता की मी कैदी असूनही त्या कालावधीचा उपयोग करून मी बाहेर गेल्यानंतर पदवीधर असेल, पदव्युत्तर पदवी माझ्याकडे असेल आणि समाजात माझा स्तर असेल, मी काहीतरी करू शकलो, याचंही त्यांच्या चेहऱ्यावर तो एक आनंद आपल्याला मिळत होता. सर, एक शंका आली मनात म्हणून विचारतो. जे बंदीजन आहेत, कैद्यांबद्दल आपण बोलतोय, हे जे बंदीजन आहेत, या सगळ्यांना जर शिकायचं असेल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात, तर यांचं नेमकी ऍडमिशनची प्रोसिजर मग तुम्ही कशी करता आणि ते फीज कशी भरतात? कारण त्यांच्याकडे तिथे पैसे नसतात. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि तुरुंग प्रशासन यांनी एक MOU साईन केलेला आहे. बरं. त्याच्या अंतर्गत आपली जी त्या रिजन मधली, समजा येरवडा जेल असेल तर पुण्यातलं जे ऑफिस आहे ते येरवडा जेलमध्ये जातं आणि त्या सगळ्यांकडून फॉर्म भरून घेतं आणि त्यानंतर त्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते. आणि यातलं वैशिष्ट्य असं आहे की बंदीजनांना कोणतंही उत्पन्न नसतं, म्हणून त्यांच्याकडून फक्त आम्ही रेकॉर्ड आमच्याकडे असावं म्हणून 10 रुपयात प्रवेश त्यांना पदवी करण्याची दरवर्षी 10 रुपये, जोपर्यंत ते पदवी मिळवत नाहीत तोपर्यंत त्यांच्याकडून फक्त 10 रुपयेच फी आम्ही त्यांना चार्ज करतो. त्यांचं हे जे वर्षभराचं शिक्षण आहे ते फक्त 10 रुपये, फक्त 10 रुपयात त्यांचं पूर्ण होतं. क्या बात. तर हा तो वंचितांना समाजात आणण्याचा त्या बांधिलकीने यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठानं हे धोरण घेतलेलं आहे. फार महत्वाचं आहे. फार मोठी ही खरं उपलब्धी, खूप मोठी अत्यंत उपलब्धी. साध्या कुटुंबातले पारनेर तालुक्यातले जे विष्णू आवटे म्हणून आहेत, अत्यंत साधं घर, झोपडीत राहणारा, पुणेवाडी एरियामध्ये अत्यंत अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा, तो सुद्धा D.Ed झाले, शिक्षक झाले. पण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचं त्यांनी पदवी घेतली आणि आता IRS झाले आणि संभाजीनगरला ते इन्कम टॅक्स ऑफिसर म्हणून आहेत. तर ते सुद्धा त्यांनी सुद्धा त्यांचं स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं. त्याच्यामध्ये त्या वायसीएमनी मिळालेल्या संधीमुळे माझं जीवन कसं बदललं ते त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं. मला खरं हेच म्हणायचं आहे आणि मी खरंच सांगतो, मी सुद्धा मागच्या एपिसोडमध्ये म्हटलं होतं की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा मी सुद्धा एक माजी विद्यार्थी, पण मला खरोखर अभिमान वाटतो की किती सहज ज्ञानगंगा घरोघरी, किती सहजपणे हे ज्ञान आणि शिक्षण पोचतंय. आता हे सगळे जे वेगवेगळे विद्यार्थी आहेत, या सगळ्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांमध्ये एक विशिष्ट प्रतिक्रिया आम्ही तुमच्याकरता इथे आणलेली आहे. खरंच महाराष्ट्रामधली ही जी प्रतिक्रिया आहे आपल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाबद्दल आणि इथून केलेल्या कोर्समुळे आयुष्य कसं बदललं, नक्की बघूयात. आम्ही यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीमधून डिप्लोमा इन जर्नलिझम केलेलं आहे आणि ते आम्ही ज्यावेळेस SP नाशिक ग्रामीण होतो त्यावेळेस आम्ही तिथून हा कोर्स केला होता. वेगवेगळे प्रकारचे कोर्सेस आहेत, त्याच्यात डिग्री कोर्सेस आहे, डिप्लोमाज आहे, तसेच सर्टिफिकेट कोर्सेस आहे. ही जी सुविधा नाशिकमध्ये उपलब्ध आहे आणि ही जी ओपन युनिव्हर्सिटी आहे आणि डिस्टन्स एज्युकेशनमधून तुम्ही कुठलेही कोर्सेस हे करू शकता. वेगवेगळे कोर्सेस त्यांचे वेबसाईटवर उपलब्ध आहे. तर ही जे कोर्सेस एक तर तुम्ही करू शकतात, घरी बसून करू शकतात. मग ज्यावेळेस बाकीचे फॉर्मॅलिटीज असतात, एक्झाम्स असतात, त्याच्यासाठी तुम्हाला नक्की जावं लागतो. ही जी सुविधा आहे याचा वापर सगळ्यांनी केला पाहिजे, त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि जे हे शिक्षण आपण कधी थांबवलं नाही पाहिजे असं माझं मत आहे. आणि हे जे सुविधा आहे त्याचा फायदा तुम्ही सगळे घ्या. जे नाशिकला आहे ते तुम्ही व्हिजिट तिथे करू शकतात, फिजिकली जाऊन बघू शकतात. त्यांचे वेबसाईट आहे, ते कोणते कोर्सेस त्याच्यावर उपलब्ध आहे ते सगळं तुम्ही बघू शकतात. मग याचा वापर तुम्ही करा, फायदा घ्या. तुम्हाला सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. पहा बघता न्यूज 18 मराठी असं म्हणत रोज वेगवेगळ्या घडामोडींच्या माध्यमातून, वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मी आपल्याला भेटत असतो. मंडळी, एक सामान्य विद्यार्थी ते एक वृत्तनिवेदक इथपर्यंतचा माझा जो काही प्रवास आहे
या सगळ्या प्रवासात मी ज्या शाळेत शिकलो, ज्या विद्यापीठात शिकलो, त्यांचा मी अत्यंत ऋणी आहे. कारण माझी स्वतःची जडणघडण, मग ती ज्ञानाच्या पातळीवर असेल, माहितीच्या पातळीवर असेल, ती माझ्या विद्यापीठाने माझी करून घेतली. खरं मला अभिमान वाटतो की मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. हो, मी त्याचा विद्यार्थी, माझी पदवी या विद्यापीठाची आहे. असं आहे मंडळी की 10वी नंतर पुढे तसं बघायला गेलं तर सायन्स घेण्याचं केलेलं धाडस आणि पुढे त्यात आलेलं अपयश, यातनं नेमकं पुढे काय करायचं हा प्रश्न आवासून माझ्या पुढे उभा होता. पण आपली असणारी वक्तृत्व शैली आणि या सगळ्या विषयाला घेऊन खरं तर मी पुढे जाऊ शकतो हा विश्वास मला होता. पण त्या विश्वासाला अधिक बळ दिलं ते यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने. या विद्यापीठाची पूर्वपरीक्षा मी दिली आणि त्यानंतर ग्रॅज्युएशनच्या पहिल्या वर्षाला मी ऍडमिशन घेतलं. म्हणता म्हणता माझं 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि माझ्या हातात या विद्यापीठाची पदवी आली. त्यानंतर पुढे मी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि थेट मुंबई गाठल्यानंतर आज मला इथे या पदावरती काम करण्याची संधी मिळते. मेहनतीला पर्याय नसतो, पण ही मेहनत करत असताना, हा प्रवास पूर्ण करत असताना आपलं विद्यापीठ फार महत्वाचं आहे, ज्यामध्ये आपण तयार होतो, ताऊन सुलाखून बाहेर पडतो. आणि तसंच माझं हे विद्यापीठ म्हणजे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. असं आहे, मी यापूर्वी म्हणालो की मला अभिमान आहे, मी या विद्यापीठाचा विद्यार्थी. आपण देखील या विद्यापीठाचे विद्यार्थी होऊन अशाच पद्धतीने मेहनतीने आपलं यश, आपल्या यशाचं शिखर गाठू शकता. मला अभिमान आहे माझ्या विद्यापीठाचा. माझा अभिमान, माझं विद्यापीठ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ. नमस्कार, मी उमेश गणपत खांडवाले, IPS. मी सध्या DCP जादवपूर म्हणून कोलकाता पोलीस पश्चिम बंगाल येथे कार्यरत आहे. माझ्या जीवनात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक याचे खूप महत्वपूर्ण असे योगदान आहे. 12वीच्या परीक्षेत अपयश आल्यानंतर नैराश्यातून मी काही काळासाठी शिक्षणापासून दूर गेलो होतो. त्यावेळेस मला मुक्त विद्यापीठाची माहिती मिळाली व मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून मी पुन्हा शिक्षणाशी जोडल्या गेलो. त्यानंतर मी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व पुणे विद्यापीठ यांच्या माध्यमातून मी माझे शिक्षण पूर्ण केले व UPSCच्या परीक्षेतून मी IPS झालो व आज मी पश्चिम बंगाल येथे कार्यरत आहे. बऱ्याचदा परीक्षेतले अपयश किंवा अन्य परिस्थिती यामुळे अनेकांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते, पण हे अर्धवट शिक्षण आपण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो. आपलं उच्च शिक्षणाचे जे अपूर्ण स्वप्न ते आपण हे मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो. मीही मुक्त विद्यापीठामुळेच आज शिक्षणाशी जोडल्या जाऊन IPS बनू शकलो. तुम्हीही तुमचं राहिलेलं अपूर्ण स्वप्न या मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून पूर्ण करू शकता. नमस्कार. हे बघितल्यावरती लक्षात येतं की खऱ्या अर्थाने करिअर जी घडतात ना, ती खऱ्या अर्थाने करिअर चिकाटी आणि मुक्त विद्यापीठासारखं विद्यापीठ सोबत असेल ना तर घडतात. सर, मला आपल्याला विचारायचं आहे, BA BCom हे इतके साधे कोर्स आहेत असं नेहमी लोक म्हणतात, पण विद्यापीठाचे तेच कोर्स जास्त हिट आहेत. याचं नेमकं काय कारण आहे? याचं गमक काय? असं आहे भूषण, अनेक जणांना पदवी मिळाल्यानंतरची अनेक दालनं ओपन होतात. मी नेहमी एक उदाहरण देतो की आपल्याला अनेक युवकांनी, म्हणजे एकदा एका युवकानं स्वामी विवेकानंदांना असं विचारलं की आपल्या जीवनाला काही अर्थ असतो का? स्वामींजींनी सांगितलं की आपल्या जीवनाला तसा काही अर्थ नसतो, तो आपण द्यायचा असतो. मी पदवी प्राप्त करून द्यायचा असतो, पदवी मिळाल्यानंतर पदव्युत्तर पदवी मिळवून द्यायचा असतो, त्यानंतर ही पदवी आणि पदव्युत्तर पदवी मिळत असताना त्या विषयाचं ज्ञान मला प्राप्त होतं, मला भाषिक कौशल्य येतं, त्या विषयाबद्दल मला विश्लेषणात्मक कौशल्य मला प्राप्त होतात, मला चांगला विचार करता येतो आणि याने आपल्या स्वतःला एक वैशिष्ट्य निर्माण होऊन एक व्यक्तिमत्व तयार होतं आणि अशा प्रकारे आपण आपल्या जीवनाला एक वेगळा अर्थ देतो आणि या अर्थातून पुढचे टप्पे येतात. एकदा का मी BA झालो तर मला प्रमोशन मिळतं, माझ्या कधीतरी जीवनामध्ये एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा राहून गेलाय तो करायला मिळतो. अशा अनेक गोष्टी त्याच्यातून पुढे येतात आणि आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देण्यासाठीचं उच्च शिक्षणाची संधी YCUMतून त्याला प्राप्त होते. एक वेगळं आला प्रश्न म्हणून विचारतो, अगदी सिनियर मधला सिनियर विद्यार्थी आपल्याकडे किती वर्षाचा बघितलाय तुम्ही? या वर्षी 90 वर्षाची बाळासाहेब फडणवीस म्हणून जे आहेत 90 वर्षाचे आणि ते मुख्यमंत्र्यांचे चुलते आहेत विशेष म्हणून ते आपल्याकडे MA हिस्ट्री करत आहेत.
त्यांच्याशी भेट झाली तुमची? माझी 2दा मुलाखत झाली. बरं. आणि पुस्तक विशेष करून त्यांना पुस्तकं पोचती केल्यानंतर हां. त्यांनी ते पुस्तकं चाळली आणि लगेचच प्रतिक्रिया दिली, मला ही पुस्तकं खूप आवडली. बरं. आणि यावर्षी ते प्रथम वर्षाला त्यांनी म्हणजे आत्ता परीक्षा देत आहेत ते. चर्चेतून असं काही विचारलं तुम्ही की 90व्या वर्षी सुद्धा शिकावंसं का वाटतंय? त्यांनी तेच सांगितलं की मी ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट होतो बरं. आणि बँक ऑफ महाराष्ट्रामधून ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून रिटायर झालो, परंतु मला भारतीय प्राचीन इतिहास माझा अभ्यासाचा राहून गेला आहे आणि म्हणून मी करतो. या वयात सुद्धा त्यांना ते शिकावंसं वाटतंय आणि त्याकरता त्यांनी आपल्या विद्यापीठाची कास धरली आहे. आपण आत्ता सध्या 2026 मध्ये आहोत. तुम्ही एवढं सगळं फिरत असता 2035-36चं शिक्षण आणि तिथली व्यवस्था तुम्ही काय इमॅजिन करता? एका शब्दात सांगतो, 36 साली किंवा त्याच्या अगोदरच डिझाईन डिग्री येईल. बरं, म्हणजे कसं? सांगतो मी तुम्हाला डिझाईन डिग्री काय असते. हम्म, आता आपल्याला अपार नंबर मिळतो, हम्म, तुमचा जे क्रेडिट्स आहेत ते तुम्हाला तिथे डिग्रीसाठी तिथे ठेवता येतात आणि ते वापरता येतात. बरं, मला खरं सांगायचं नाही कळलं तुम्ही काय म्हणता, मला जर नाही, प्लीज एक्सप्लेन करून सांगा. प्रत्येक विद्यार्थ्याला आता एक अपार आयडी असतो हम्म, किंवा ज्याला आपण तिथे तो काय करतो की अकॅडमिक क्रेडिट बँक म्हणतात त्याला. बरं बरं, त्याचं जे अकॅडमिक क्रेडिट बँक आहे त्या बँकेमध्ये त्याच्या नंबरवर तो काय शिकलाय 2 क्रेडिट 4 क्रेडिट 5 क्रेडिट असं तिथं सगळं येणार आहे. बरं. त्यामुळे समजा मी मुंबई विद्यापीठातला ऑनलाईनचा अभ्यासक्रम पूर्ण केला, तो मी वेगळ्या विषयात केला, 2 केला, तर तिथं अपार नंबर टाकला, ती परीक्षा मी पास झालो, ते अक्वायर झाले, तर ते माझ्या अकाउंटवर घेणार. क्या मी बात. कलकत्ता विद्यापीठातून केला तरी मला तिथूनच मिळणार. मी इथून येऊन रेग्युलर केला तरी तिथेच येणार. आणि डिझाईन डिग्री असं सांगेल की जी मी एक फ्रेमवर्क असेल, मला ही डिग्री करायची, एवढे विषय शिकायचे, मी या विद्यापीठातला 2 अभ्यासक्रम घेईल, त्या विद्यापीठातले 2 घेईन, या विद्यापीठातून कोर घेईन, त्या विद्यापीठात प्रात्यक्षिकासाठी मी जाईल, मी तिथून संगीत शिकेल आणि मी इकडून डिझाईन शिकेल, मी इथून फिलॉसॉफी शिकेल, मी इथून भारतीय परंपरा शिकेल. आणि अशा पद्धतीनं तो वेगवेगळ्या विद्यापीठातले कोर्सेस निवडीन आणि स्वतःची डिग्री स्वतः डिझाईन करेल. आणि मला हे शिकायचं हे 36 साली येणार आहे. क्या बात आणि आहे. वायसीयुमीचा त्या दृष्टीने जो प्रवास चालू आहे आणि वायसीयुमी तर 2च वर्षात डिझाईन डिग्री आणतं. ऑलरेडी आपलं काम त्यावरती सुरू झालंय. त्याच्यावर काम सुरू झालं आणि आपण पार्शियली अलाउडही केलंय. बरं, 40% तुम्ही आता ऑनलाईन कुठूनही करा, वायसीयुमी ते क्रेडिट आता डिग्रीसाठी पकडतंय. मला मी खरंच सांगतो, कधी कधी थोडं वेळेचं बंधन असतं म्हणून, पण तुमच्याकडे एवढी सगळी माहिती आहे की किती वेळ तुमच्याशी आणखीन गप्पा या विषयावरती खरं मारता येऊ शकतील. मागच्या वेळेस आपण जो आपला एपिसोड झाला त्यामध्ये बऱ्याच सगळ्या विद्यार्थ्यांनी काही प्रश्न विचारलेत, सो ते प्रश्न मला तुमच्या समोर खरं विचारायचे आहेत. एक अमरावतीवरून स्मिता म्हणून ताई आहेत, त्यांनी विचारलंय की माझं शिक्षण सोडून मला बरेच वर्ष झालेत, मी हाऊसवाईफ आहे, आता मुलं आणि जे काय सगळ्या गोष्टी आहेत, तर मला 7 ते 8 वर्ष झालेत आणि आता मला पुढे शिकण्याची इच्छा आहे. तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या स्पेसमध्ये मला जागा आहे का, मी तिथे बसेल का? अवश्य तिला जागा आहे. ते त्यांनी कोर्स निवडायचा आणि त्यांच्याकडे जर त्या प्रवेशाची पात्रता असेल तर त्या अवश्य प्रवेश घेऊ शकतात आणि पुन्हा त्यांचं शिक्षणातलं करिअर पुन्हा ते आपलं कंटिन्यू करू शकतात. क्या बात आहे. आणखीन एक प्रश्न होता जो खरं पुण्याहून आलेला आहे. आता त्यांना एक 7-8 वर्ष झाले. त्यांचं असं म्हणणं आहे की मी फेल झालेलो आहे, मी विद्यापीठाची डिग्री घेणार होतो पण ते काही कारणाने माझं सुटलं, तर मला पुन्हा विद्यापीठाची डिग्री घेता येईल का? ते याला टाइम क्रायटेरिया वगैरे काय आहे? एकदा प्रवेश घेतला की 8 वर्ष तो जिवंत असतो. 8 वर्षापर्यंत? हो, 8 बरं बरं बरं. वर्षापर्यंत. म्हणजे त्यांनी मध्ये सोडला किंवा काही परीक्षेच्या वेळेला त्यांना आजारी असतील, काही कारणानं रजा मिळाली नाही, परीक्षा देता आली नाही किंवा दिली तरी अभ्यास न झाल्यामुळं त्यांचा तो त्याच्यामध्ये ते पास झाले नाही, तर ते पुन्हा येऊ शकतात. बरं. आता हे आपल्याकडं जवळजवळ 3 लाख विद्यार्थी असे आहेत 21-22 पासून की ज्यांनी साधारणपणे आपल्या जेवढे प्रवेश घेतात त्याच्या जवळजवळ 15% विद्यार्थी हे परीक्षेला बसण्यासाठी त्यांना काही अडचणी येतात हो, हो. आणि त्यातले पुन्हा 10 ते 15% 78% आपला निकाल जे बसतात त्यांचा लागतो. 78 ते 80 साधारणपणे एवढा निकाल लागतो. तर या सगळ्यांसाठी वायसीयुमी पुन्हा SMS पाठवतं. बरं. त्यांना पुन्हा आपलं
परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करायला सांगतं बरं. आणि पुन्हा दर 6 महिन्याने होणाऱ्या परीक्षेमध्ये आपण त्यांना पुन्हा संधी संधी देतो. देतो. पूर्वी असं होतं की या सेमिस्टरला याच विषयाची परीक्षा व्हायची, दुसऱ्या सेमिस्टरला त्याच विषयाची परीक्षा व्हायची. पण आता परीक्षा ज्या होतात आपल्या त्या जानेवारी आणि मे जून, जानेवारी फेब्रुवारीमध्ये हो, हो, होतात. हो. त्यामध्ये सगळ्या अभ्यासक्रमांच्या सगळ्या विषयांच्या परीक्षा होतात. त्यामुळे ते 6 महिन्यांनी तयारी करून पुन्हा येऊ पुन्हा बसू शकतात शकतात. आणि पुन्हा आपली डिग्री पूर्ण करण्यासाठी त्यांना पुन्हा परीक्षेची संधी त्यांना दिली जाते. क्या बात आहे. खरं मी जेव्हा डिग्री घेतली ना, माझ्याकडून एक गोष्ट मिस झाली आणि मला त्याचं फार वाईट वाटतंय. मी असं ऐकलंय की आपला कन्व्होकेशन सेरेमनी खूप वेगळा आणि हे असतो. तर त्याबद्दल आम्हाला जरा सांगा ना, कसं करता? एवढे सगळे विद्यार्थी, कुठून कुठून त्यांना डिग्री मिळत असेल, काय असतं नेमकं? साधारणपणे 1.5 लाख विद्यार्थ्यांना आपण दरवर्षी पदवी प्रदान समारंभामध्ये बापरे. पदवी प्रदान करतो. बरं. त्यातले 1,500 विद्यार्थी स्वतः इथे कॅम्पसवर येतात आणि त्या समारंभामध्ये सहभागी होतात. त्यातले जे गोल्ड मेडलिस्ट आहेत त्यांना आपण जे प्रमुख राज्यपाल असतील, माननीय राज्यपाल किंवा जे प्रमुख अतिथी असतील त्यांच्या हातून त्यांना ते गोल्ड मेडल त्यांना तिथे आपण ते गोल्ड मेडलने गौरवतो. आणि इतरांना खूप असं असतं, ते डिग्री घेतात विद्यापीठाच्या इमारतीसमोर किंवा कुलगुरूंना वेळ असेल तर त्यांच्या समवेत किंवा त्यांच्या स्कूलला जातात, त्यांच्या संचालकांच्या समवेत ते फोटो काढतात आणि त्याचा आनंद घेतात. कारण ते दूर शिक्षणातून शिकलेले आहेत, विद्यापीठ त्यांनी पाहिलेलं नसतं आणि त्यांना ही एक संधी असते की मी विद्यापीठात जाऊन डिग्री घेतली आणि त्याचा हा फोटो आहे आणि अलीकडं स्टेटसवर ठेवणं वगैरे त्याचा तो एक आनंद त्यांना त्याच्यातून मिळतो. आपला जो माजी विद्यार्थी संघ आहे तो पण खूप मोठा आहे ना? तो मी सांगितलं ना, आतापर्यंत 50 लाख विद्यार्थी आहेत, परंतु त्यातले 5 ते 6 लाख विद्यार्थ्यांनी याची नोंदणी केलेली आहे, ऑफिशियली नोंदणी केलेली आहे. आता कोणत्याही विद्यापीठामध्ये इतकी रजिस्टर्ड असणारा आपला अल्युमिनाय असोसिएशन अगदी धर्मादाय आयुक्ताला रजिस्टर्ड आहे आणि त्याला 5 लाख सदस्यांनी नोंदणी केलेली आहे. फार मला वाटतं ही, मला खरंच वाटतं एवढी संख्या भारतात पण कदाचित कुठल्या विद्यापीठाकडे नसावी कदाचित. मगाशी बोलण्याच्या ओघात एक विद्यार्थ्याचा प्रश्न राहून गेला. तो असा होता की मला गव्हर्नमेंट जॉबमध्ये इंटरेस्ट आहे, तर ही जर मी डिग्री केली तर ती गव्हर्नमेंट जॉब करता योग्य राहील का, असा एक प्रश्न आलेला होता. आता मागच्या 15 दिवसामध्ये साधारणपणे गव्हर्नमेंटमध्येच नोकरीला असणार, कोण रेल्वेत आहे, कोण डिफेन्समध्ये आहे, कोणी आरोग्य खात्यात आहे, या सगळ्यांनी त्यांची निवड झाली आणि ती डिग्रीचं त्यांना व्हेरिफिकेशन लागतं. मंत्रालयात कितीतरी जण आहेत, रेव्हेन्यूमध्ये कितीतरी जण आहेत, त्यांची तिथं निवड झाल्यानंतर त्यांची डिग्री व्हेरिफिकेशनला येते. याचा अर्थ ते सरकारी नोकरीमध्ये त्यांना स्थान मिळतंय आणि ती डिग्री व्हेरिफिकेशनला आमच्याकडे येते. ते आम्ही ती करून देतो की ही डिग्री जी आहे जे काही रेकॉर्डप्रमाणे करून देतो. त्यामुळे सरकारी नोकरी असेल, औद्योगिक असेल, खाजगी असेल, सगळ्या स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध, त्यांना ही संधी उपलब्ध आहे. विशेष करून ॲग्रिकल्चरमधले आपले जे कोर्सेस आहेत त्याच्यातून व्यवसाय निर्मिती फार मोठ्या प्रमाणामध्ये, स्वतःचे छोटे छोटे नर्सरीज असतील आणि अनेक व्यवसाय त्यांनी सुरू केले, निवडलेले आहेत. तर काय बोलू मी याबद्दल, तुमच्याकडे केवढं ज्ञान आहे आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगतायत ना. मी खरं सांगतो, तासन तास तुमच्याशी गप्पा मारल्या तरी ते संपणार नाहीये. पण हा एपिसोड मला इथे थांबवायला लागणार आहे. आणि आता तुम्ही ज्याची वाट बघताय, हो त्याची वेळ झाली आहे. मी आजचा करिअर मंत्र सरांना विचारणार आहे. सर, सगळे विद्यार्थी, सगळेच लोक तुम्हाला बघतायत, आजचा तुमचा करिअरचा मंत्र काय? भूषण, मगाशीच बोलताना मी सांगितलं, स्वामी विवेकानंदांचं उदाहरण दिलं की आपल्या जीवनाला काही अर्थ असतो काय, आणि स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे तो आपल्याला द्यायचा असेल आपल्या जीवनाला अर्थ, तर आपण आपला शिक्षणाद्वारे ज्ञानस्तर उंचावून, क्षमता उंचावून, आपल्यामध्ये स्वतःमध्ये एक व्यक्तिमत्व घडवून सातत्यानं आपल्या ध्येयाकडे जर प्रवास केला तर आपल्या निश्चित आपल्या स्वतःच्या जीवनाला नक्की आपण अर्थ देऊ आणि तोच अर्थ पुढे आपण समाजालाही देऊ आणि त्यातूनच आपलं उज्ज्वल करिअर घडेल. आणि यशस्वी करिअर मंत्र हाच आहे. क्या बात आहे. सो यशस्वी करिअरचा मंत्र तुम्हाला सरांकडून मिळालेला आहे
आता माझं एवढंच म्हणणं आहे की आजचा हा एपिसोड जरी संपत असला तरी मिरची करिअर मंत्राचा पुढचा एपिसोड तुमच्या भेटीकरता येणार आहे. तुमच्या मनामध्ये काहीही शंका असेल, कुठलेही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं देण्याकरता सर इथे आहेत. मिरची भूषण नावाने मी इंस्टाग्रामवरती आहे, मिरची मराठी आमचं इंस्टाग्रामचं पेज आहे. या दोन्ही ठिकाणी दिलखुलासपणे कुठलाही प्रश्न विचारा किंवा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची वेबसाईट आहे, तिथेही तुम्ही आम्हाला कळवू शकता. मिरची करिअर मंत्रा असाच हा शो सुरू राहणार आहे आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या करिअरचा मार्ग यातून सापडेल हा आम्ही प्रयत्न करू. सर, पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. नमस्कार.